तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? मग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर काल एक व्हिडिओ टाकला होता मी, तर त्यात विचारलं होतं की ताई तुम्हाला आजी आजोबांनी का सांभाळलं होतं, त्याचं कारण आम्हाला समजेल का? तर काल मी एवढं डिटेलपणे नाही सांगितलं, पहिलाच व्हिडिओ होता तो. तर मी त्यांचं कारण तुम्हाला आज सांगते की आजी आजोबांनी आमचा का सांभाळ केला होता, आईवडील असतानाही त्यांनी का सांभाळलं होतं आम्हाला. आणि आम्हाला कळत पण नव्हते आईवडील कसे दिसायला येतं, कुठं येतं, काय येतं, त्यांची कधी माहिती पण दिली नाही त्यांनी. याचं कारण तुम्हाला मी सांगते. तर सांगायला मी अजून काय सोशल मीडियावर एवढं सांगितलं नाही, सांगताना मला नाही जास्त आवडत. मी अजून त्याच्याबद्दल कधी व्हिडिओ नाही बनवलेला. तर काही कारणानिमित्त आई गेलती, म्हणजे सोडूनच गेलती. काही कारणानिमित्त मुलगी आवडत नव्हती माझ्या आईला, मुलगी नव्हती आवडत तिला, म्हणून नफरत करायची, जन्मताच नफरत करायची. त्यांना मुलगाच आवडायचा नसता त्यांना. मग माझ्या आजीने घेऊन आली मला, म्हणजे असे लोक सांगतात. मी काय एवढे डिटेल काढाय गेले नाही. माझी आई पण आजीच होती आणि बाप पण आजीच होते. तर मग त्यांनी घेऊन आले मला. त्यांना कळालं की हे नफरत करायला लागलं. त्यांना नाही आवडलं आजी आजोबांना की मुलगी झाली म्हणून हे लोक व्यवस्थित बघत नाही. ते म्हणजे सारखं त्या बाळाला म्हणजे त्रास देण्याचं, म्हणजे सारखं बोलून दाखवायचं, मुलगा पाहिजे होता, मुलगी झाली. तर मग ते घेऊन आल्याच्या नंतर त्यांनीच सांभाळलं, म्हणजे एवढं जीवाच्या पार सांभाळलं त्यांनी, एवढा जीव लावला त्यांनी आम्हाला लहानपणापासून. जेव्हा आम्हाला कळायला लागलं ना, हवा सुटली ना, लय आवाज येते का माझा तुम्हाला? जेव्हा आम्हाला कळायला लागलं ना, तेव्हा आम्हाला असं वाटायला लागलं की हे आमचे आईवडीलच आहेत. त्यांनी आम्हाला कधीच असं परखेपणा दाखवला नाही. आईची कधी कमीच नाही पडू दिली त्यांनी, आजी आजोबांनी कधीच नाही कमी पडू दिली. त्यांनी आईची माया दिली, बापाची पण माया दिली. खूप म्हणजे अशी कोणाची आठवणच येऊ दिली नाही त्यांनी. जेव्हा कळायला लागलं, लहानपणी तर लवकरच घेऊन आले होते ते, पण कळायला लागल्याच्या नंतर पण त्यांनी फिरवून कधी आई वडिलाकडं आम्हाला दोघांना पाठवलं नाही त्यांनी. आजी आजोबांनी जोपर्यंत त्यांच्यात ताकद होते तोपर्यंत त्यांनी सांभाळ केला आमचा. आणि त्याच्यानंतर मग त्यांचे हातपाय थकले, वय झालं त्यांचं. वय झाल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला, आजीची तब्येत खराब झाली पहिल्यांदा. लहानच होते तरी पण असं 9-10 वर्षाची असेल, 4वी-5वीला होते तेव्हा आजीची तब्येत खराब झाली. मग त्याच्यामधनं आजी बाहेर पडलीच नाही, खराबच तब्येत होती तिची. मग काही दिवसानंतर 1-2 वर्षाच्या नंतर, तरी 2 वर्ष होते माझ्या आजी तब्येत खराब झाल्याच्या नंतर, पण मग तिथे हातुरणातच होती. त्याच्यानंतर 2 वर्षाच्या नंतर ते ऑफ झाली आजी आमची. मग तिथनं पुढं कोणी सांभाळ केला हे सांगते तुम्हाला. तिथनं पुढं सांभाळ 1-2 वर्ष तर आम्ही भीक मागतच दिवस काढले दोघांनी, कारण की काम जमत नव्हतं. काम काय करायचं आणि कसं काम करायचं आणि कसं जगायचं हे समजत नव्हतं. दिवस कसे काढायचे त्याचा अंदाज पण नव्हता. त्याच्यानंतर मग म्हणलं आता विलाज नाही. मग गाव, छोटंसं गाव आहे माझं, त्या गावामध्ये आम्ही दोघंजण भाकरी मागून, आज ह्याच्या दारात तो उद्या त्याच्या दारात, कोणी द्यायचं कोणी नाही द्यायचं, असे दिवस आम्ही दोघांनी काढले. कधी कधी तर 2-2 दिवस उपाशी राहायचो. तो ऊस खायचा, खाली खाऊन आपलं दिवस काढायचे कसे पण. कोणाच्या दारात उभं राहिलं तर जोपर्यंत त्यांचं जेवण होत नाही तोपर्यंत दारात उभं राहायचं. आणि त्यांचं जेवण झाल्याच्या नंतर मग ते राहिलेलं शिळं आम्हाला द्यायचे, पण त्याच्यासाठी पण उभं राहायचे. मग कधी त्यांच्या जेवणातून अर्धी भाकर राहिली तर द्यायची, नाही तर सांगायचे नाही राहिलं काय, मग दुसऱ्या दारात जायचं. कारण की पर्यायच नव्हता. ते सांगताना खूप वाईट वाटतं. तुम्हाला असं वाटत असेल की हे असं काय सांगतं. मग दुसऱ्या दारात जायचं, दुसरीकडे जायचं, तिथं जाऊन उभं राहायचं. आणि असा टाईम असतो ना, तशा टायमात भूक लई लागत. 4 भाकरी पण असेल ना तर कमीच पडत. मग एखाद दिवशी भेटलं तर लई खायचं, आणि दुसऱ्या दिवशी
दिवशी नाही भेटलं तर 2-2 दिवस उपाशी राहायचं. लय हवा सुटली ना, आवाज येत नाही. असं करता करता आमचं 1 वर्ष गेलं त्याच्यामध्ये, म्हणजे दुसऱ्याच्या दारातच भिका मागून खाण्यातच. त्याच्यानंतर आम्हाला कळायला लागलं थोडंसं. निदान आम्ही दुसऱ्याच इथं जाऊन भांडे घासून तरी मी खाईन, एवढं म्हणजे मला काम यायला लागलं. आणि त्याच्यानंतर मी एक शेतकऱ्याच्या तिथंच राहायला लागलो. दोघं पण आम्ही तिथंच राहायला लागलो. मग तिथं ते लोक सांभाळायचे आम्हाला, म्हणजे एकच मालकाचे तर राहायला लागलो. तर कशासाठी राहायचं? फक्त जेवायसाठी. पैशाची काय गरज नव्हती, फक्त कपडे अंगावर पाहिजे होते आणि झोपायला जागा पाहिजे होती आम्हाला दोघांना. फक्त त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या इथं राहिलो. त्यांनी पण चांगलं सांभाळलं. आता हे बोलतात ते खरंच त्यांचे मनापासून उपकार आहेत माझ्यावरले. आणि तशा वेळामध्ये ना त्यांनी मला तेवढं एक घराने खूप सपोर्ट केला, माझ्या भावाला पण आणि मला पण खूप सांभाळलं त्यांनी. दिवस कसे असतात ना, सांगून येत नाही. दिवस खूप हाल काढले. आईवडील नसल्यावर कसे दिवस येतात हे मला विचार. आईवडील नसताना दिवस कसे काढायचे? आणि तुम्हाला काय वाटतं? सोशल मीडियावर आहे, व्हिडिओ टाकते, ह्याला धाक नाही, म्हणजे काय वेगवेगळ्या कमेंट येतात. असं काही नाही. मनात किती दुःख असताना ते कोणाला सांगता येत नसतं. मनातलं दुःख मी सहज जास्त कोणाला ना काही सांगत नाही. त्रास म्हणजे घरातलं भांडण हे मला नाही आवडत जास्त काय सांगायचं. जे सांगण्यासारखं आहे तेच सांगायचं. माझ्यासारखा हाल कुणी नाही काढला, कुणी जवळ करीत नव्हतं. जेव्हा आजी ऑफ झाली ना त्याच्यानंतर 1-2 वर्ष कुणी मारायचं, कुणी हाकलून द्यायचं. वावरात उभं राहिलं तरी हाकलून द्यायचं, बाकी सपोर्ट नव्हता. कोणाचा मायाचा हात नव्हता डोक्यावरती फिरवायला. असं कंडिशन होतं. कोण कोणाचं नसतं. आपला हक्काचं माणूस या दुनियातून निघून गेला ना, कोण कोणाचं नसतं. स्वतःलाच हँडल करायला लागतं सगळं. मग त्यांनी आम्हाला कपडे घेऊन द्यायचे. 6-6 महिन्याला एक ड्रेस घेऊन द्यायचे, 1-2 ड्रेस घेऊन द्यायचे. पण काम पण करायचं. जे काम सांगितलं ते काम करायचं. माझा भाऊ पण आणि मी पण. तो काय लय मोठा नव्हता माझ्यापेक्षा, 2 वर्षांनी मोठा होता माझ्यापेक्षा. पण जे सांगन ते काम करायचा माझा भाऊ. बारीकच हात होते, पण माझ्यासाठी त्याने शिक्षण नाही केलं त्याचं स्वतःच. शिकला नाही, पण मला म्हणायचं ताई तुझा शाळेत म्हणायचं. पण मला अशी सवय होती की दोघांनी एकामेकापासून लांब नाही राहायचं. मी त्याला सोडून 2 मिनटं पण राहत नव्हतं. बाकीची कहाणी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगा.